पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाही म्हणजे डबा न्यायला आले ना, तर आधी ते काम करते। हो का? मग माझ्या घरचा डबा देऊ का? नाही नाही, कशाला उगाच चिडवताय मावशी। लागतो ना मोठा डबा घरी, म्हणून म्हणत होते। हो बरोबर आहे, मोठा डबा लागतो। माझ्या मेस मधला डबा देऊ का? मोठे मोठे डबे। मला माझाच डबा हवाय। हो का? मग तो आधी घासलाय की नाही ते मी बघून येते। हा, मी इथेच थांबते। होता पुण्यात जाऊ बाई। तुम्ही टाळताय मला? तुम्ही काय विचार केलाय? कसला विचार? कसला विचार म्हणजे? बरोबर आहे, मला असं वाटतं या घरात ना कोणालाच माझी काळजी नाही। वल्ली बोलले ना, ते काही महत्वाचंच नाहीये, बरोबर ना? हे बाकीचं पालहाण लावण्यापेक्षा ना पटकन मुद्द्यावर आहे। काय हवंय ते सांग वल्ली। असं काय करताय? आपलं ठरलं होतं ना की आपण त्या रियाच्या बाबतीत काहीतरी करणार आहोत। त्या रियाला घराबाहेर काढायचंय। काय विचार केलाय तुम्ही सांगा ना। त्याच्यावर विचार चालू आहे, मला काही सुचलं की सांगते तुला। विचार चालू आहे म्हणजे? पंचवार्षिक योजना आहे त्याच्याबद्दल एवढा विचार करताय? पुण्यात जाऊ बाई, आपल्याला जे काय ठरवायचंय ना ते लवकरात लवकर ठरवायला लागेल। सांगा तुम्ही काय ठरवलंय? हे बघ वल्ली, आता ना मला काम आहे, आता जाऊ दे, आपण नंतर बोलूया। नाही। काय कसली गडबड? ते काय नाही, मला आत्ताच्या आत्ता सांगा तुम्ही काय करणार। वल्ली, मला खूप अर्जंट काम आहे आणि मला बाहेर जायचं। माझी एक वस्तू वर राहिली, ती घेऊ दे आणि मला जाऊ दे। ना पण मला आत्ताच बोलवायचं होतं। ठीक आहे, माझंच काम आहे, पण लक्षात ठेवा जे काय ठरवायचंय ना ते लवकरात लवकर ठरवा। होणार जाऊ बाई, माझ्याकडे फार वेळ नाही। बोलवतात मावशी, झपट कर। आले आले। पट्या, तू भांडलास ना माझ्याशी, तर एक रट्टा सुद्धा द्यायला कमी करणार नाही मी। पण तुला असं शांत पडलेलं पाहिलं ना की तुझ्यावरचा सगळा राग, सगळी चिडचिड अगदी विसरायला होते। वेडा मुलगा, मला माहिती, ती लोळण घातलीस तर माझ्या पायाशी, तेव्हाच झालं असणार आहे। होणार आहे पटकन बरा, असा आजारी बघत नाही तुला।
ताई डोंट वरी, मी कोणाला सांगणार नाही. नाही म्हणजे आय अंडरस्टँड, जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा स्वतःवर कंट्रोल ठेवणं थोडा डिफिकल्ट आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी कोणालाच काही सांगणार नाही. इतकं अंडरस्टँडिंग दाखवायची काही गरज नाही. माझं मी बघून घेईन. प्रिया, प्रिया सॉरी, मी खूप रूडली बोलले तुझ्याशी. मी असं बोलायला नको होतं. इट्स ओके, मला या रुडनेसची सवय आहे. होणाऱ्या जाऊबाई, काय चाललंय तुमचं? हा चाळी, ते सुद्धा तिला कशाला सॉरी बोला? तिला आपण ठरलंय ना तिला घराबाहेर काढायचं, मग काय चाललंय तुमचं? वल्ली, काय आपल्याला पुरावे हवेत की नाही? मग ते काय असे आकाशातून पडणार आहेत का? आपल्याला सचिनला परत आणायचं की नाही? मग हे छोटं छोटं प्लॅनिंग करावं लागेल वल्ली. ही समजून घे ना. कळत कसं नाही तुला? अच्छा, अरे अच्छा, म्हणून तुम्ही तिला मला कळलंच नाही. पण मग तुम्ही मला का नाही सांगितलं? आता प्लीज कृपा करून हे कुणालाही कळू देऊ नकोस. हो पण आणि सारखी माझ्या मागून 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 फिरू नकोस आणि काही बोलूही नकोस. अरे शुश. ही अनामिका बोलताना तर अगदी जेन्युइन वाटली, पण तिच्यावर ट्रस्ट ठेवावा का? यामागे तिचा काही प्लॅन तर नसेल ना? नसेल. तिला एवढं तर समजतं की कोण सेन्सिबल आहे आणि कोणाची साईड घ्यायची. पण मग वल्लीशी काय बोलली असेल? आय थिंक जे काय बोलली असेल ते वल्लीचा बिहेवियरला वैतागूनच बोलली असेल. प्रिया, हीच तर तुझी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुला सच्चू हवाय ना? मग डन. सच्चू त्याच्या अनामिका वहिनीचं नक्की ऐकणार. वल्ली, तू बस रडत. सच्चू तुझ्या हातातून गेला. तिला वाटतेच माझी काळजी. मला माहिती आहे हे सगळं अनामिकानेच केलंय. अनामिकाने केलंय का? करेल अनामिका? नाही नाही, घरात इतरही अनेक लोक आहेत. सचिन आहे, मावशी आहे, कोणी करू शकतं. अगं काय अनामिका, अगं कशाला मी दिला असं न करून. असू दे मावशी, काय आहे त्यात? आणि मग हे पोहे पोहे होतच आलेत. अजून काही करायचं का? अगं बाई, केलंच तेवढंच खूप झालं. बरं मला सांग, ज्या कामासाठी आली होतीस ते झालं का? मी खरंच डबा घ्यायला आले होते मावशी. मग मी कधी म्हंटल तू सौरभला भेटायला आली होतीस म्हणून? बरं, हे होत आलंय, निघतेच मी आता. हे बघ बाई, मला माहिती आहे तू सौरभला त्रास होतो हे कळूनच आलीस. सौरभला त्रास होतो हे समजून तू घरी कशी बसली असतीस, हो की नाही? राधा आहे. बोल राधे. हा मम्मा, पोचलीस ना वाड्यावर? सौरभ भेटला आणि काय ग, टेन्शन कमी झालं ना? आणि त्याला बरं नाही म्हटल्यावर चेहरा बघण्यासारखा झाला होता तुझा. थांब एक मिनिट मावशी, जरा फोन घेऊन आले. पोहे परत टाका, मी आलेच. बघते बघते. तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेन. तू ना इतकी आगाऊ मुलगी आहेस राधा. का? मी काय केलं आता? अगं फोन उचलल्याबरोबर सुरूच झालीस तू. वाटेल ते बोलत होतीस. मी इथे पट्याला भेटायला आले का? अगं पण मग एवढं का ओरडतेस मला?
का प्रत्येक वेळेला फोन केल्यावर तुला अशी प्रस्तावना द्यायची? मी ना डबा पुसत होते आणि फोन स्पीकरवर होता. बर, मग काय मग? राहू दे, तुला नाही कळायचं. बोल. सिरियसली मला मम्मा काहीही कळत नाहीये. एक सांग, तुझं आणि पट्याचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे ना, अरे मग का भांडता इतके? खरंच कधी कधी वाटतं माझं आणि नीलचं तुमच्यापेक्षा खूप बेटर आहे. ऍटलिस्ट आम्ही तुमच्याहून मॅच्युअर तरी आहोत. हो का? तसं असतं ना तर मला तुमची भांडणं मिटवत असं फिरत बसावं लागलं नसतं. मम्मा, निदान आमची भांडणं सुटतात तरी. तुमच्यासारखे हट्टी नाही होत आम्ही. सोडवायचा प्रयत्न केला भांडणं तरी सुटत नाहीत. ऐकतच नाही तुम्ही. कारण राधे, असं काहीही नाहीये. बर, मग निदान ऍटलिस्ट एवढं तरी मान्य कर की तू तिकडे पट्याला बघायला गेलीस. मी डबा आणायला आले होते. अच्छा, घरी 100 डबे असताना? त्या डब्याचं झाकण आहे ना, ते एकदम परफेक्ट आहे. त्यातनं काही सांडत नाही, बाकीच्या डब्यांमधनं सांडतं. कसली आहेस ग? मला माहितीये तू अजिबात ऍक्सेप्ट करणार नाहीस. तू हे सांगायला फोन केला होतास राधे? नाही, मी फक्त तुला एवढंच सांगायला फोन केला होता की आजीला अचानकपणे ते ॲग्रो टुरिझम फार्म आहे ना, तिकडे जायचं होतं हुरडा पार्टीला तिच्या. मग मी तिला कॅब बुक करून दिली. म्हणजे घरी तू एकटी आहेस? नाही, नीला आलाय परत इकडे. सो एवढंच सांगते की इथली अजिबात काळजी करू नकोस. खाणं पिणं आणि बाकी सगळं आम्ही व्यवस्थित मॅनेज करू. तू शांतपणे तुझं तुझं काम चालू ठेव. ओके? बरं, तसा स्वयंपाक झालेला आहे घरी, पण तुम्हाला काय करायचं ते बघा आणि काही लागलं तर कळवा मला. ओके मदर, बाय. बाय बाय. सर, कॉफी. अरे वा, कुणी आहे मुलगी? आणखी काय काय येतं बरं या मुलीला? लेट्स सी. माझी परीक्षा घेणाऱ्यांना मस्त 2 फटके देता येतात. दाखवू? अशी कशी ग तू राधा? अशाने कोण तुला पसंत करणार? अरे आत्ता ना आपला साखरपुडा झाला, मग आता कशाला कोणी पसंत वगैरे करायला हवंय मला? ठीक आहे, पण कधीतरी मॅरेज मटेरियल असल्यावर की वाग की. म्हणा, जमणार आहे का तुला? हा, नाही जमणार. पण मुळात मला असं वाटतं की अशा टिपिकल नवरा बायकोंसारखं वागण्यापेक्षा ना, लग्नानंतर सुद्धा छान मित्रांसारखं राहता आलं पाहिजे. इमॅजिन कर ना, कसली मजा येईल आपल्याला. हा, म्हणजे मजा येईल मित्रांसारखं राहायला, पण बायको म्हणून संसार करायला पण किती मजा येईल विचार कर ना. पण जाऊ दे, तुला जमेल असं वाटत नाही. एक्सक्यूज मी, तू काय मला चॅलेंज करतोयस का? चॅलेंज दिलं तर स्वीकारणार आहेस का? का नाही स्वीकारणार? चल, घेतलं चॅलेंज. आज ओके, आज मी तुला एका टिपिकल बायको सारखं वागून दाखवणार. हसू नको, मी खरंच म्हणते. अगं, आपण काय लहान होत का असं घर घर खेळायला? नील, आय एम सिरियस. हे डन आहे. मी तुला आज अतिशय सालस, गुणी आणि गृहकृत्य दक्ष गृहिणी सारखं वागून दाखवणार. बघ. अरे देवा. जस्ट वेट अँड वॉच. ये इकडे, इकडे. आहो. वा, मी काय म्हणते, आज ऑफिस नाही वाटतं तुम्हाला? आजचा दिवस ना बायकोच्या नावावर केलेला आहे. बोल प्रिये, आज काय करायचंय आपण? तुमच्या आवडीचा स्वयंपाक करू? का नाही? बर, मग सांगा बघू, काय आवडेल तुम्हाला खायला? पडवळ. तू हुकलायस का? हो हो हो, गृहकृत्य दक्ष बायको. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की माझ्या आहूंना खायची आहे ना पडवळाची भाजी, तर आपण पडवळ करू. काही प्रॉब्लेम नाही खरं तर. ए, हसू नकोस, मला माहितीये हा दुधी. हो हो हो, सांगितलं ना, गृहकृत्य दक्ष बायको. सॉरी, हा दुधी भोपळा आहे हे माहिती आहे मला. आणि हे जे आहे ना, हे पडवळ. मी आपलं हे बाजूला करून ठेवत होते, जरा नीट नेटकेपणा. हो बर. अहो, तुम्ही कशाला करताय मदत आता?
नाही तो उगीच मला म्हणायचं मीच केलं सगळं, तू काय केलंस, तो म्हणे मारायचा नुसते. अगं तू चांगल्या बायकोसारखं वागायचं असं ठरलं होतं, पण मी आळशी नवरा व्हायचं असं थोडीच ठरलं होतं. मला पण व्हायचंय प्रेमळ कामसू पार्टनर सौरभ सरांसारखा. अच्छा, हे बघ ना, मॅमना सगळ्या गावांमध्ये मदत करतात, मला पण तसंच करायचं. ही लग्न म्हटलं ना की सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या असतात, अगदी सगळ्या. म्हणजे पटे आणि मम्मा सारखं. करेक्ट. पण बघ ना यार, त्यांचं रिलेशन किती गोड आहे. मला कायम वाटायचं की आपलंही नातं त्यांच्यासारखंच असावं, म्हणजे आपणही त्यांच्यासारखंच अकंठ प्रेमात बुडावं. पण आता काय होऊन बसलं ना, म्हणजे लग्न नाही करायचं इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचं प्रेम आहे ना एकमेकांवर, मग प्रेमात असल्यासारखे तरी वागा निदान. किती भांडतात सतत. हे भांडणं कधी मिटणार आहेत कुणास ठाऊक. दोघं लवकरात लवकर एकत्र यायला हवेत. खरंच माई मावशी किंवा सचिनने पांघरून नीट केलं असेल की अनामिका आली असेल. तसंही सूप पाठवलंच की तिने, म्हणजे तिला माहितीये की मला बरं नाहीये आणि तिला माझी काळजीही वाटते. दादा, बसतोस का? अच्छा मी थांब, मी काढतो. हळू हळू हळू. ऐक, खूप त्रास होतोय का रे? ठीक आहेस ना? खाऊन घेतोस का? पोहे आहेत गरम गरम, गोळ्या घ्यायच्यात ना, खाऊन घे. अरे काही बोललास का दादा? तुला हवंय का काही पाणी वगैरे? हे पोहे कोणी केले? पोहे मावशीने केले असतील. नाही, तिच्या हाताची चव नाही आहे ह्याला. मग वल्लीने केले असतील. का रे, काही झालं का? मीठ वगैरे कमी आहे? नाही, कमी नाहीत, पण वल्लीच्या हाताची चव पण ओळखतो मी. तिने नाही केलेत पोहे. अरे मग अजून कोण करणार? कोणी आलंय का खाली? नाही. का रे? मला मिस अनामिका आल्यात का असं वाटलं सहज. नाही, म्हणजे मला तरी माहित नाही. हे पोहे त्यांच्या हातचे आहेत. त्यांनी केले असते तर त्यांनीच दिले असते ना माझ्या हातात. मावशीने का दिले असते? सचिन, काय रे? कामात आहेस? नाही. का रे? जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोल ना. मग असं बोलणार आहेस का उभ्या उभ्या? बोल. मी काय बोलू? काहीही बोला रे. सध्या असंही तू बोलतोयसच कुठे माझ्याशी? असं काय बोलतोयस दादा? 2 दिवस बाहेर काय गेलो अरे. तू तुझ्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेऊन टाकलास. एरवी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मला विचारून करणारा तू, इतका मोठा निर्णय घेताना तुला तो माझ्याबरोबर साधा शेअर करावासाही वाटला नाही. नाही दादा. त्यांनी भुरळ घातली की तू फसलास. तू मला अनेकदा हे सांगितलंय सचिन, की त्या तुझ्याशी वाजवीपेक्षा जास्त बोलायचा प्रयत्न करायच्या. तुला शंका येत होती त्यांच्या वागण्याची. तू मला सतत सांगायचास की त्यांच्या मनात काहीतरी चाललंय, आणि मीच तुला समजावायचो की नाही बेटा, त्या तुझ्या बॉस आहेत, त्यांची फक्त मैत्री आहे. तेव्हा मला असं नाही आहे दादा असा म्हणणारा तू इतक्या सहज त्यांच्या प्रेमात पडलास. वल्लीचा विचार ऐक न करता बरं प्रेमात पडलास तर पडलास, त्यांना थेट वाड्यात घेऊन आलास. डायरेक्ट वल्लीची जागा दिलीस.
वल्ली कशी वागली ते नाही बघितलंस का तू? मी काय करायचं होतं मग? आपल्याला माहिती आहे ती पहिल्यापासून अशीच वागते. आधी तिने अनेकदा चुका केल्या आहेत, अनेकदा खोटं बोलले आहे, अनेकदा वेड्यासारखं वागले, पण म्हणून तिचं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही झालं असं आपणच समजवलंय ना एकमेकांना. याआधी जेव्हा जेव्हा वल्लीने घर सोडून जायची भाषा केली तेव्हा तू तिला जाऊ दिलं नाहीयेस सचिन. तू तिला अडवलंयस. तिने घर सोडायचा विषय काढला की तू अस्वस्थ व्हायचास. तू तिला गमावशील अशी भीती तुला वाटायची. आज तू स्वतःच्या मर्जीने तिच्यापासून दूर गेलायस. एका दुसऱ्याच बाईबरोबर राहतोयस आपल्याच वाड्यात. आणि या सगळ्या वागण्याचं तुझं हे स्पष्टीकरण आहे सचिन?